नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं 3.1 हे जे युनिट आहे आणि ह्या 3.1 मध्ये काय आहे? कविता आहे. तर त्या कवितेचं नाव आहे मुलांनो टाईम. ती आज आपण अभ्यास करणार आहोत. हे पोएम क्रिस्टिना रोसेटी. तर क्रिस्टिना रोसेटी यांनी खूप छान प्रकारे आपल्याला वेळेचं म्हणजे नियोजन वेळ कशी क्रिएट होते आणि एका सेकंदापासून मिनिटमध्ये कसं कन्व्हर्ट होते, मिनिटमधून तासामध्ये कसं कन्व्हर्ट होते, तासामधून म्हणजे तासामधून म्हणजे 24 तासामधून 1 दिवस कसा तयार होतो, 1 दिवस मिळून आठवडा म्हणजे 1 वीक कसं तयार होतो आणि 4 वीक्स मिळून 1 मंथ कसं तयार होतो आणि मंथ मिळून 1 इयर कसं तयार होतो, हे काय सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या पोएममधून आपल्याला प्रश्न उत्तरच्या फॉर्ममध्ये हे सांगितलेलं आहे आणि शेवटी सांगितलेलं आहे की ज्या त्यांच्या 2 लाईन्स आहेत ज्या टर्न घेतात, की आपण शेवटी सांगू शकत नाही की कुणाचं आयुष्य किती असेल हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. तशी सुंदर जी टाईम वेळेबद्दल सांगितलेली पोएम आहे ती आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असेल. बघा आता आपण हे याचं मीनिंग काय केलेलं आहे, म्हणजे अभ्यासलेलं आहे आपण. आता बघूया, आता आपण या कवितेमध्ये जे शब्द आले होते त्याचे अर्थ आपण आता बघूया समजून काय-काय, कुठले-कुठले अर्थ दिलेले आहेत. बघा स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजेच काय? मूव्हिंग क्विकली. मूव्हिंग क्विकली म्हणजे पटकन पटकन मूव्ह होणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन जाणे. त्याला काय म्हणतात? स्विफ्ट. मग आहे अॅल्युमिनेट, अॅल्युमिनेट. बघा हे दोन्ही प्रकारे आपण असं स्पेलिंग लिहू शकतो. A-L-M-A-N-A-C अॅल्युमिनेट आणि अशा प्रकारे पण लिहू शकतो. A-L-M-A-N-A-C-K अॅल्युमिनेट. ओके. अ बुक दॅट गिव्हज इन्फॉर्मेशन अबाउट म्हणजे अॅल्युमिनेट ही काय आहे? पंचांग जे असते, जे आपण आपल्या जे भारतीय लोकं लग्न करायचं असेल किंवा कुठलं शुभ कार्य करायचं असेल, तर आपण मुहूर्त शोधतो. मग आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो आणि मग तेच आपल्याला सांगतं, की ही तारीख आहे. तर ते काय अॅल्युमिनेट म्हणजेच काय पंचांग पाहून आपल्याला काय करत असतात? डेट देत असतात. तसं अॅल्युमिनेट अ बुक दॅट म्हणजे अॅल्युमिनेट ही एक पुस्तक आहे, पंचांगाची बुक आहे. दॅट गिव्हज इन्फॉर्मेशन त्याच्यात अशी माहिती दिलेली आहे अबाउट इम्पोर्टंट डेज म्हणजे पंचांगामध्ये इम्पोर्टंट डेट्स दिलेले असतात, मुहूर्त दिलेले असतात अँड द डेट्स फेजेस ऑफ द मून अँड द डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन. तर पंचांगामध्ये असं माहिती दिलेली असते, की बघा इथे काय केलेलं आहे फेजेस ऑफ द मून म्हणजे मूनचं फेज काय परिस्थिती काय आहे, कधी अमावस्या आहे, कधी पौर्णिमा आहे, हे दिलेले असते. परत द डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड द सेटिंग ऑफ द सन म्हणजे रायझिंग म्हणजे सूर्य कधी उगवतो, सूर्य कधी मावळतो हे पंचांगामध्ये त्या बुकमध्ये दिलेलं आहे. द मून, अदर प्लॅनेट्स अँड स्टार्स एटसेट्रा. तर बघा आपण जेव्हा ज्योतिषाकडे जातो तर पंचांग पाहतो, तर ते आपल्याला कधी-कधी सांगत असतात, तुमचं मूळ भारी आहे, बुध असं आहे, हे आहे, ते आहे. जे प्लॅनेट्समध्ये जे प्लॅनेट्स आहेत, म्हणजे जे ग्रह आहेत, तर त्याच्यानुसार ते ना अभ्यास करत असतात. ज्योतिषशास्त्र काय आहे? हा अभ्यास आहे. त्यांना जे ग्रहणाची स्थिती काय असते, काय असते, त्याच्यानुसार ते आपल्याला काय सांगतात, कधी-कधी मार्गदर्शन करत असतात. तर ते अॅलेगॉनिक म्हणजे ते पंचांगाच्या अभ्यासानुसार आपल्याला सांगत असतात. द मून, अदर प्लॅनेट्स अँड स्टार्स जे अदर आपले दुसरे पण प्लॅनेट्स आहेत. कुठले-कुठले ज्युपिटर आहे, मार्स आहे, जे काही आहे तर ते त्याच्याविषयी माहिती असते त्याच्यात. अँड अॅल्युमिनेट गिव्हज धिस इन्फॉर्मेशन टू द पोलियन. म्हणजे अॅल्युमिनेट म्हणजे जी पंचांगाची पुस्तकं आहे ती आपल्याला 12 मंथ्स म्हणजे 12ही महिन्याचं काय देत असते. म्हणजे आपलं वर्ष कसं जाणार आहे आणि काय टाईम टेबल असणार आहे, ह्या त्या बुकमध्ये दिलेलं असते. आता आपण पुढे बघूया काय लिहिलेलं आहे. तर बघा मला आता इथे समरी आहे, की ही जी पोएम आहे आपल्याला समरी म्हणजे एक्झॅक्टली काय शिकलेलो आहोत आणि याच्यातून तुम्हाला काय मेसेज येते ते आपण काय करूया बघूया. बघा काय लिहिलेलं आहे. द पोएम स्टार्ट्स विथ अ सिंपल टाइम सायकल इन्फॉर्मेशन. बघा पोएम एक काय आहे, एक सिंपलची पोएम आहे. त्याच्यात कुठलंही लॉजिक नाहीये. जे तुम्ही मॅथ्समध्ये शिकता की टाईम, मिनिट जे कॅल्क्युलेशन शिकता ते या पोएममध्ये दिलेले आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये हा टाईममध्ये हा चॅप्टर पण असेल. सेकंदापासून मिनिट, मिनिटपासून तास, तासापासून 24 तासापासून 1 दिवस हे आपण मॅथ्समध्ये तुम्ही शिकलेलं तसं. तर तेच इथे पोएटिक फॉर्ममध्ये जी कवयित्री आहे, पोएटेस आहे, काय आहे क्रिस्टिना रोसेटी त्यांनी हे काही ही पोएम म्हणजे तशा फॉर्ममध्ये लिहिलेली आहे.
The poem starts with the simple time cycle information. पोएम कशी स्टार्ट होते ती सेकंड मध्ये सिम्पल टाइम सायकल पासून होते, सेकंदापासून स्टार्ट होते. हाऊ युअर एंड्स ऑन अ फिलॉसॉफिक नोट आणि ती संपते कुठे? फिलॉसॉफिक नोट. फिलॉसॉफिकल म्हणजेच काय? जे आपल्याला तत्वज्ञान देते. फिलॉसॉफिकल म्हणजे एक असं तत्वज्ञान होतं म्हणजे आपल्याला ज्ञान देते की बाबा माणसाचं आयुष्य 100 वर्ष असते. पण ते कोणीच सांगू शकत नाही की म्हणजे खरंच ते 100 वर्ष कोणी जगेल का? याच्यावर उत्तर कोणाकडेच नसते. तर अशा फिलॉसॉफिकल नोटमध्ये ती पोएम संपते. दॅट नो वन नोज. बघा इथे लिहिलेलं आहे दॅट नो वन नोज. नो वन नोज म्हणजे कोणालाही माहीत नसते हाऊ मेनी लिव्हज अ मॅन कॅन हॅव. म्हणजे माणसाचा जन्म पृथ्वी तलावर झालेला आहे. पण तो किती वर्ष जगेल, किती वर्ष राहील हे आपण कधीच सांगू शकत म्हणजे नाही. ते काय अनएक्सपेक्टेड आहे. कधी-कधी आपल्याला कोणी असा आत्ताच भेटून गेलेला असतो. आम्ही काही दिवसानंतर माहिती आहे की अरे याची डेथ झाली किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या ज्या आयुष्यातल्या त्या काय आहेत मुलांनो अनएक्सपेक्टेड आहेत. आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहेत आणि त्याचं जे भाष्य आहे ते कोणीही करू शकत नाही. ते पंचांगात सुद्धा माहीत नाही. तर असंच इतकी म्हणजे छान अशी पोएम क्रिस्टिना रोसेटी यांनी लिहिलेली आहे. त्याचं मुलांना आपण रेसिटेशन म्हणजे पोएम वाचलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण झालं. परत आपण त्याचं मीनिंग अभ्यासलेला आहे, की पंचांग काय असतो, मून कसं रिव्होल्यूशन करतो आणि डे नाईट कसं होतं, हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे आणि याच्यातले जे हार्ड वर्ड्स होते ते पण अभ्यासलेलं आहे आणि समरीमध्ये हेच सांगितलेलं आहे, की बघा एका सेकंदापासून दिवस स्टार्ट होतो, त्याचं वर्ष आणि एजेसमध्ये म्हणजे असं त्याचं कन्व्हर्ट होते. पण शेवटी कुणीही एवढं सगळं पंचांग सांगू शकतो, पण शेवटी कुणीही आपल्याला सांगू शकणार नाही, की एक मनुष्य किती दिवस जगेल. तर मुलांनो, आपली ही जी पोएम आहे, एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे. तर आपण काय करूया, आय होप तुम्हाला समजली असेल. पुन्हा तुम्ही ती पोएम परत-परत वाचा आणि परत-परत म्हणजे वाचलं तर काय नाही त्याचे स्पेलिंग आणि काय तुम्हाला अर्थ सुद्धा कळेल. आता आपण मुलांनो याच्या पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा मुलांनो, आपली जी पोएम आहे टाईम त्याच्यातलं काय दिलं होतं, आपण लर्न झालं होतं. आता आपण काय करूया, ॲक्टिव्हिटीकडे वळूया. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे मुलांना क्वेश्चन दिलेले आहे, त्याचे 2 ऑप्शन दिलेले आहे आणि ते जे योग्य पर्याय आहे ते तुम्हाला काय करायचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. चला मग आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. वाचा बघू पहिला प्रश्न काय आहे? काय आहे पहिला प्रश्न? 64 सन अँड काय आहे? 64 सन अँड सन अँड शॉवर येईल, सन अँड मून येईल. काय येईल मुलांनो? सन अँड काय आहे? आपल्या अकॉर्डिंग टू आपल्या पोएम प्रमाणे सांगायचं आहे. ही कवितेची ओळ आहे. 64 सन अँड काय येईल? उत्तर काय असेल इथे? मून हे असणार नाही, सन अँड शॉवर ही आपल्या कवितेची ओळ होती. म्हणजे काय म्हणू त्याला उन्हाळा आणि पावसाळा हे 60 म्हणजे जे असतात 60 जे मिनिट्स असतात किंवा 60 मिनिट म्हणून 1 तास होतो त्याचे काय सन अँड शॉवर म्हणजे उन्हाळे, पावसाळे काय होत असतात क्रिएट होत असतात. बघा आता दुसरा प्रश्न 24 फॉर वर्क अँड आता काय आहे 24 वर्क फॉर अँड 24 म्हणजे 24 काय असतात? तास असतात. फॉर वर्क अँड आपल्या पोएममध्ये जी ओळ झालेली आहे. वर्क अँड प्ले ही वर्क अँड रेस्ट काय आहे याचं उत्तर? उत्तर आहे वर्क अँड प्ले. व्हेरी गुड. आता बघा मुलांनो 12 the dash makes clear. 12 the calendar makes clear with 12 the almanac काही जे तर काही मुलांना 12 the almanac makes clear. म्हणजे अल्मॅनॅकचा पंचांग असतो तो 12 महिन्यांबद्दल काय देतो? माहिती देतो. बघा आता आहे देअर आर 8 डेज इन अ वीक. देअर आर 8 डेज इन अ वीक. म्हणजे एका दिवसात किती वीक असतात? 8 डेज. देअर आर 8 डेज इन अ वीक. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स सांगायचंय, बरोबर की चूक. तर एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात मुलांना? 8 असतात का? नाही. एका आठवड्यामध्ये किती असतात? 7 डे. म्हणून हे काय आहे? फॉल्स आहे. व्हेरी गुड. आता बघूया मुलांना पुढच्या ह्याच्यात जाऊया आपण. देअर आर 10 मंथ्स इन अ इयर. आता बघा तर एका वर्षामध्ये 10 मंथ्स असतात का? 10 महिने असतात का? ट्रू ऑर फॉल्स? तर काही मुलांना हे आहे फॉल्स. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? किती महिने असतात? 12 मंथ्स असतात. आता बघा शेवटचा प्रश्न आहे. आपण बघूया. द सेज म्हणजे ऋषीमुनी म्हणाले आहेत.
देअर आर 100 इयर्स इन अॅन एज. एका माणसाचं मनुष्य 100 वर्ष राहू शकतो. ट्रू ऑर फॉल्स? आपल्या अकॉर्डिंग टू पोएम हे काय आहे? ते सेंटेन्स बरोबर आहे. तर मुलांनो अशा प्रकारे जी आपली ॲक्टिव्हिटी आहे ही काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया. काय आहे? आता बघा लर्न झालं ॲक्टिव्हिटी आणि आता पुन्हा आपण गेम स्टार्ट करूया. बघा इथे 5 प्रकारचे गेम आहेत. आता तुम्ही सांगा मी कोणता गेम सिलेक्ट करू? तर मग मुलांनो मी हा प्लेइंग गिटार म्हणजे गिटार वाजवणे हा गेम सिलेक्ट केलेला आहे. याच्यात काय आहे मुलांनो 4 प्रकारचे गिटार आहेत. रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो आणि ऑप्शन पण मुलांनो त्याच रंगाची दिलेली आहे. तर आपण जर उत्तर दिलं तर काय हा मुलगा तो काय करू शकतो गिटार त्याला वाजवायला मिळेल. उत्तर नाही दिलं तर त्याला वाजवायला गिटार मिळणार नाही. मग आपण प्रश्न सुरुवात करूया. An illiterate person doesn't know how to read or an illiterate person. Illiterate म्हणजे अडाणी व्यक्ती जो शिकलेला नाहीये. An illiterate person doesn't know म्हणजे जो शिकलेला मनुष्य नाहीये त्याला how to read. Read म्हणजे वाचणे and how to म्हणजे काय त्याला रीड आणि आपण रीड आणि राईट म्हणतो. So बघा राईट, लर्न, राईट, एज्युकेटेड काय आहे? An illiterate person doesn't know how to read and write. तर उत्तर कसं रे, की जो illiterate जो अडाणी माणूस असतो त्याला लिहिता वाचता येत नाही. म्हणून राईट हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा सेकंड आहे राम वर्क्स हार्ड डे अँड आता बघा राम म्हणजे वर्क हार्ड करतो, खूप काम करतो. डेला कॉम्बिनेशन काय आहे? डे अँड मंथ येईल का? डे अँड नाईट येईल, की डे अँड हाल्फ डे, डे अँड इयर असं काय आहे? राम वर्क्स हार्ड डे अँड नाईट. कसं आहे? बिलकुल असं उत्तर अगदी मुलांना आपल्याला बरोबर आहे. बघा मुलांनो, आपण तिसरा प्रश्न आहे वाचूया काय आहे बघा. 24 hours इनफ फॉर डॅश अँड प्ले. म्हणजे जे 24 तास असतात ते काय आहे पुरेसे आहेत. इथे दिलेले आहे प्ले म्हणजे खेळायसाठी अजून कशासाठी आहे? वर्क, स्लीप, शॉवर की स्टडी तर काही म्हणून उत्तर 24 hours आर इनफ फॉर वर्क अँड प्ले. तर उत्तर असेल वर्क. तर आपण काय करूया? रेड ॲक्चुअली काय करूया? मार्क करूया. उत्तर आपलं बरोबर आहे. वर्क आहे. वी शाल गेट द ट्रुथ सूनर ऑर. वी शाल गेट द ट्रुथ सूनर ऑर. बघा, वी शाल गेट द ट्रुथ म्हणजे आपल्याला काय आहे? खरं ट्रुथ म्हणजे सत्यता. सूनर ऑर. सूनर ऑर काय? सूनर ऑर फास्टर, सूनर ॲट लीस्ट, सूनर ऑर फायनली, सूनर ऑर लेटर. तर काही सूनर म्हणजे लवकरात लवकर नाहीतर मग लेटर नंतर. तर काही वी शाल गेट द ट्रुथ सूनर ऑर लेटर. तर बघा या एकचं जे उत्तर आहे ते लेटर आहे. ते कुठल्या रंगाने दिलेलं आहे? येलो रंगाने दिलेलं आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता आपण मॅन अर्न्स फॉर हिज ब्रेड अँड म्हणजे आता मनुष्य कमवतो. कशासाठी कमवतो? ब्रेड अँड ब्रेड म्हणजे काय? आपण मराठीत म्हणतो भाजी भाकरी आणि इंग्लिशमध्ये काय येईल ते ब्रेड अँड मिल्क येईल का? ब्रेड अँड चीज, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड जॅम तर काय येईल? ब्रेड अँड बटर. काय येईल योग्य उत्तर? बटर. तर बघा बटर कुठल्या ह्याच्याने दिलेलं आहे? मी अर्थाने दिलेलं आहे तर काही बटर याचं योग्य उत्तर असेल. बघूया आपण. एव्हरीवन गोज थ्रू अप्स अँड अँड डॅश इन लाईफ. एव्हरीवन गोज थ्रू अप्स अँड डॅश इन लाईफ. तर काही अप्स अप्स अँड हाय येईल, अप्स अँड फॉल्स येईल, अप्स अँड डाउन्स येईल, की अप्स अँड लोज येईल. काही एव्हरीवन गोज थ्रू अप्स अँड काही मुलांना डाउन. तर बघा डाउन्स. तर डाउन कुठल्या रंगाने आहे? ग्रीन रंगाने लिहिलेलं आहे. तर आपलं अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण 6ही प्रश्नांची उत्तरं काय दिलेली आहे? बरोबर दिलेली आहे. आता मुलांनो आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा आपलं लर्न झालं ॲक्टिव्हिटी, गेम आणि आता तुम्हाला काय करायची आहे? टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. त्या टेस्टमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यातलं योग्य पर्याय काय करायचं आहे? हे तुम्हाला ओळखायचं आहे बघा. वी शॅल गेट द ट्रुथ सूनर ऑर फास्टर, सूनर ऑर फायनली, ॲट लीस्ट, लेटर काय? सूनर ऑर लेटर. उत्तर आहे लेटर. बघूया आता पुढचा प्रश्न काय आहे? राम वर्क्स हार्ड डे अँड राम मेहनत करतो. तर काय येईल? डे अँड मंथ्स, डे अँड हाल्फ डे, डे अँड नाईट, डे अँड इयर्स. तर काय असेल मुलांनो? डे अँड नाईट म्हणजे रात्र दिवस.
बघूया नेक्स्ट. 24 hours आर इनफ फॉर डॅश अँड प्ले. म्हणजे जे 24 तास असतात ते पुरेसे असतात. कशासाठी? खेळायसाठी आणि काही कामासाठी, शॉवर म्हणजे पावसाळ्यासाठी, झोपण्यासाठी, स्लीप म्हणजे झोपणे किंवा स्टडी करण्यासाठी. तर काही जणांना 24 hours आर इनफ फॉर वर्क अँड प्ले. मग आता पुढचा प्रश्न बघूया. मॅन अर्न्स फॉर हिज ब्रेड अँड म्हणजे मनुष्य जो कमवतो तो कशासाठी? भाजी भाकरीसाठीच कमवतो ना. तर मग इथे ब्रेडला कॉम्बिनेशन काय आहे? ब्रेड अँड मिल्क, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड चीज की ब्रेड अँड जॅम? तर काय आहे इथे? ब्रेड अँड बटर. आता बघा एव्हरीवन गोज थ्रू अप्स अँड डॅश इन लाईफ. तर काही म्हणजे प्रत्येक लोकांचं असं अप्स अँड डाउन, चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. तर इथे अप्स अँड काय येईल? अप्स अँड हाय, अप्स अँड डाउन्स, अप्स अँड फॉल्स की अप्स अँड लोज. तर काय मिळालं? अप्स अँड डाउन्स. बघा आता ॲन इलिटरेट पर्सन डझंट नो हाऊ टू रीड ऑर. इलिटरेट म्हणजे जो अशिक्षित माणूस आहे त्याला लिहिणं वाचता लिहिता वाचता येत नाही. तर हे तिथे तेच विचारलेलं आहे. ॲन इलिटरेट पर्सन डझंट नो हाऊ टू रीड ऑर राईट. रीड ऑर राईट बघा RIT राईट म्हणजे लिहिणे आणि हा राईट म्हणजे काय असते? बरोबर. मग मग काय लर्न आणि एज्युकेट तर काय राईट. WRIE. मग आता आपण अशा प्रकारे 6ही प्रश्न उत्तर टेस्टमध्ये सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता काय आहे टाईम या पोएमचा आपण क्वेशन आन्सर काय आहे ते आपण अभ्यासूया. बघा काय दिलेलं आहे. हाऊ मेनी सेकंड्स आर देअर इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात? तर काय आहे? देअर आर 60 सेकंड्स इन अ मिनिट म्हणजे काय येईल? एका देअर आर 60 सेकंड्स. एका मिनिटमध्ये किती सेकंड्स असतात? देअर आर 60 सेकंड्स. बघा 1 मिनिटमध्ये किती असते? 1 मिनिटमध्ये किती असते? 60 सेकंड्स असतात. प्रश्न काय दिलेला आहे आपला? हाऊ मेनी सेकंड्स आर देअर इन अ मिनिट? देअर आर 60 सेकंड्स इन अ मिनिट म्हणजे एका मिनिटात 60 सेकंद असतात. आता बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. व्हॉट कॅन व्हॉट कॅन बी डन इन 1 आवर. म्हणजे एका तासात आपण काय करू शकतो? व्हॉट कॅन बी डन इन 1 आवर. म्हणजे एका तासात काय-काय करू शकतो आपण? वी कॅन एन्जॉय आफ्टर शॉवर इन 1 आवर. वी कॅन वी कॅन एन्जॉय सन आफ्टर अ शॉवर इन 1 आवर. म्हणजे इथे नाही म्हटलेलं आहे वी कॅन एन्जॉय म्हणजे आपण एन्जॉय करू शकतो. सन म्हणजे आपण उन्हाळा आणि शॉवर म्हणजे पावसाळा. तर आपण काय करू शकतो म्हणजे जे असं रोटेशन होते म्हणजे जसे दिवस जात असतात आणि तास जात असतात. तर या तासांमध्ये काय करू शकतो आपण उन्हाळा किंवा पावसाळा काय करू शकतो आपण एन्जॉय करू शकतो. मग तिसरा प्रश्न आहे हाऊ मेनी वीक्स आर देअर इन अ मंथ. एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये किती वीक्स असतात, आठवडे असतात? तर देअर आर 4 वीक्स इन अ मंथ. तर काय आहे उत्तर? देअर आर 4 वीक्स इन अ मंथ म्हणजे एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. अगदी सोपे प्रश्न आहे. बघा चौथा व्हॉट इज ॲन ॲल्मॅनिक? ॲल्मॅनिक काय असतं? ॲल्मॅनिक काय असतं? एक पंचांग असतं. जसं दिवस, रायझिंग डे म्हणजे दिवस कधी उगवतो, कधी मावळतो, कुठल्या-कुठल्या महत्त्वाच्या डेट्स असतात, ह्या सगळे पंचांगामध्ये ॲल्मॅनिकमध्ये असते. ओके, याचं उत्तर थोडं मोठं आहे. ॲन ॲल्मॅनिक इज अ बुक. तर ॲल्मॅनिक सर्वप्रथम काय आहे? ही एक बुक आहे दॅट गिव्हज इन्फॉर्मेशन. ती आपल्याला माहिती देते. ॲल्मॅनिक इज अ बुक ही पुस्तक आहे दॅट गिव्हज इन्फॉर्मेशन. ती आपल्याला माहिती देते. कशाबद्दल? अबाउट इम्पोर्टंट डेज म्हणजे जे महत्त्वाचे तिथी असतात, महत्त्वाचे मुहूर्त असतात किंवा महत्त्वाचे दिवस असतात, ह्याच्याबद्दल जे आपल्याला काय देते? त्या दिवसांबद्दल आणि त्या तारखांबद्दल काय देते? माहिती देते. फेज ऑफ द मून म्हणजे मूनची जी परिस्थिती आहे म्हणजे अ, अमावास्या आहे म्हणजे फुल मून आहे, ती काय आहे हे काय आपल्याला सांगते. परत द डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन म्हणजे रोजची जी सूर्याची उगवण्याची जी वेळ आहे, रायझिंग म्हणजे उगवण्याची वेळ अँड सेटिंग म्हणजे मावळण्याची जी आहे कोणाची चंद्राची जी वेळ आहे ती काय करते आपल्याला या बुकमधून माहिती होते. अदर प्लॅनेट्स अजून जे अदर प्लॅनेट्स आहेत ज्युपिटर, मार्स, सॅटर्न वगैरे जे आहेत आणि जे स्टार्स आहेत, तारे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देते.
अँड ॲल्युमिनिक गिव्हज दिस इन्फॉर्मेशन फॉर द होल इयर. तर ॲल्युमिनिक काय करते, आपल्याला पूर्ण जे वर्षभराची जी दिवसांची जी माहिती आहे ती आपल्याला प्रोव्हाईड करते. तर ॲल्युमिनिक अशी जी बुक आहे, ती आपल्याला इन्फॉर्मेशन देते कशाबद्दल, दिवस म्हणजे कधी उगवतो, कधी मावळतो आणि आपल्या इयरमधले जे महत्त्वाचे डेट्स आहेत, महत्त्वाचे दिवस कोणते आहेत, त्याच्याबद्दल माहिती देते आणि जे आपल्या होल इयर म्हणजे जे 12 मंथ्स आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे? बघा, हाऊ मेनी मंथ्स आर देअर इन अ इयर अकॉर्डिंग टू द अल्मॅनॅक. म्हणजे अकॉर्डिंग टू द अल्मॅनॅक म्हणजे काय, ती पंचांगाची बुक आहे त्याच्यानुसार हाऊ मेनी मंथ्स म्हणजे किती महिने असतात देअर इन अ इयर. म्हणजे अल्मॅनॅक बुक नुसार म्हणजे एका वर्षामध्ये किती महिने असतात. किती असतात? तर एका वर्षामध्ये असतात 12 मंथ्स म्हणजे 12 महिने असतात बघा. अ इयर हॅज 12 मंथ्स अकॉर्डिंग टू द अल्मॅनॅक. म्हणजे अॅराबिक पंचांगानुसार एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. बघूया आता 6वा प्रश्न. हाऊ डज द पोएटेस एंड एंड द पोएम. म्हणजे हाऊ डज द पोएटेस म्हणजे जी पोएटेस म्हणजे कवयित्री एंड द पोएम म्हणजे ती कवितेचं एंडिंग कशाप्रकारे करते? कुठल्या स्वरूपात करते? त्या 2 लाईन आहेत त्या काय करतात? पोएमला म्हणजे काय देतात? वेगळं टर्न देतात. बघा कुठलं आहे? द पोएटेस म्हणजे कवयित्री जी आहे, एंड्स द पोएम सेयिंग, एंड्स द पोएम सेयिंग म्हणजे जी कवयित्री आहे तिच्या शेवटच्या ओळीमध्ये काय सांगते, दॅट नो वन नोज हाऊ मेनी ईव्हज अ मॅन कॅन हॅव. म्हणजे ती म्हणते नो वन नोज म्हणजे असं कोणालाही माहिती नाही, हाऊ मेनी ईव्हज अ मॅन कॅन हॅव म्हणजे मनुष्य किती वर्ष जगेल, म्हणजे या पृथ्वी तलावर या सृष्टीत किती वर्ष जिवंत जगेल हे कोणीही सांगू शकत नाही. तर काय आहे आपला प्रश्न? प्रश्न आहे, हाऊ डज द पोएटेस अँड द पोएम म्हणजे जी पोएटेस आहे, कवयित्री आहे, ती पोएमच्या शेवटी काय सांगते? ते काय सांगते? द पोएटेस एंड्स द पोएम शेवटी ती सांगते सेइंग दॅट नो वन नोज म्हणजे कोणालाही माहिती नाही हाऊ मेनी इयर्स अ मॅन कॅन यू हॅव म्हणजे मनुष्य या पृथ्वी तलावर किती वर्ष जगेल हे कोणालाही सांगू शकत नाही. कोणाचं आयुष्य किती असेल हे सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण ही पोएम जी आहे टाईम ती अभ्यासलेली आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, गेम, प्लेस आणि त्याचे क्वेश्चन आन्सर पण आपण अभ्यासलेले आहे. आय होप तुम्हाला ही पोएम छान प्रकारे समजली असेल. तुम्ही पुन्हा जे क्वेश्चन आन्सर आहे ते पुन्हा वाचा आणि याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.